राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। साखर साठ्यावर केंद्राचे निर्बंध, ग्राहकांना दिलासा। सणासुदीच्या काळात दर नियंत्रणात ठेवणार, 15 दिवसावर साठा करून ठेवण्यात बंदी। केंद्र सरकारने साखर साठ्यावर नवे निर्बंध लागू केले आहे। यानुसार केवळ 15 दिवस साखरचे साठा करता येईल। हे नवे निर्बंध 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू असतील, असे केंद्र ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे। कर्जतमध्ये युरियाची टंचाई, शेतकऱ्यांची खतासाठी वणवण। 1132 मे टन आवक, साठा शिल्लक 50 मे टन, अंतर मागणी तब्बल 400 मे टन। म्हसळा तालुक्यातील बळीराजा आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत, 2000 आंबा बागायतदारांना 3.5 कोटीची निधी मंजूर। आतापर्यंत फक्त 20% खात्यांवर पैसे जमा। कर्जमाफी जाहीर केली असताना वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस। जायकवाडीचे पाणी शेतकऱ्यांच्या दुष्काळी भागाला द्या, तलाव बंधारे भरण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे साकडे। कमवा व शिका योजनेतून मुलींना 2000 मिळावेत यासाठी प्रयत्न। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद। दूध खरेदी दरात 14.50 विक्रीत 18 आणि वितरकांना 50 पैशाची वाढ। गोकुळच्या शहरातील वितरकांनी मांडला 5 वर्षातील दरवाढीतील हिसेब। दूध संस्थांना दूध विक्री कमिशन वाढली, विरोध, वितरकांकडून संताप। शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, सांगलीतील आज मोर्चा। राजू शेट्टी, जयंती पाटील यांच्यासह विविध नेते होणार सहभागी। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रयत्न, जिल्हा अधिकारी सदोष पर्जन्यमाकांची दखल, 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे स्कायमेटला आदेश। प्रदीप कदम। घरकुल यादी वसूल, प्राणी प्रश्नांवरून वाळव्याची ग्रामसभा वादळी, बोगस घरकुल यादी रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी। साताऱ्यात 20 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती, साखर कारखान्यांनी केली क्षमतेमध्ये वाढ। साखरसोबत आता इंधनातही वाटा। थकीत ऊस बिले तातडीने अदा करा, प्रादेशिक सहसंचालकांना निवेदन। रयत क्रांतीच्या आंदोलनाचा इशारा, तत्काळ बिले अदा न केल्यास आंदोलन। राज्यात 57,000हून अधिक शिधापत्रिकांवरील धान्य बंद। मिशन सुधारमुळे रेशन व्यवस्थेला पारदर्शकतेची जोड, डेटाबेस अद्ययावत करण्याची प्रशासनाचा भर। शेतकऱ्यांना मिळणार धरणातील गाळ मोफत, स्वामित्व शुल्कासह कोणतीही रक्कम आकारणार नाही। काळेगाव पंचक्रोशीतील कोळपणीला वेग, सोयाबीनसह खरीपातील तण काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू। केंद्राचे अनुदान रखडले, 8 बायोगॅस लाभार्थी वंचित। जिल्हा परिषदेकडून 10,000चे पूरक अनुदान, अनुदानाचा प्रस्ताव राज्यस्तरावर। मिरची पिकावर भुरी रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होण्याची शक्यता, मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांना गरज। चिंबडेच्या उपबाजारात कांद्याला 45 रुपये भाव, श्रीगोंदा बाजार समितीतील शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे। चिंबडे उपबाजारात कांद्याची आवक वाढली आहे, कांद्याचे पैसे त्याच दिवशी दिले जातात, त्यानुसार बाजार समितीच्या सेवा वाढल्या आहेत। बाजार समिती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कशी होईल याकडे लक्ष केंद्रित केले आहे। पात्र नसतानाही रेशन उचलले, 1.5 लाख लाभार्थी वगळणार। एकापेक्षा अधिक ठिकाणी लाभ घेतलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी। सीईओनी दखल घेतली, लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा। समाज मंदिरामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना दिलासा, अवघ्या काही तासामध्ये बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होणार। घरकुल मंजूर निधीच्या अद्यापत प्रतीक्षेत, लासलगावच्या लाभार्थी समाज मंदिरात। उत्पादनात घट होण्याच्या शक्यतेत बळीराजाला धास्तावला, वातावरणातील बदल, अनियमित पावसाचा फटका, जूनच्या सुरुवातीत केलेली लागवड फसली। एका शेतकऱ्यांची म्हणणे असे, यावर्षी 5 एकर मक्याची लागवड केली आहे। मक्याच्या उगवणीनंतर ढगाळ वातावरण, पुरेसा पाऊस नसल्याने पिकांची वाढ 1.5 ते 2 फुटांपर्यंत झाली आहे। पिकांवर बराच खर्च झाला आहे, तो भरून निघण्याची काळजी आहे।
अण्णासाहेब योजनेतून उद्योग उभारले, व्याज परतावाचा नसल्याने गणित फसले, उद्योग बंद करण्याची वेळ, कर्ज घेतलेले हजारो तरुण हतबल, दिलासा देण्याची मागणी. अण्णासाहेब पाटील महामंडळाने गेल्या वर्षीचा परतावा दिला आहे. गेल्या 10 महिन्यांपासून परतावा मिळालेला नाही. कर्जमाफी झाली, शेतकऱ्यांना आता नव्या कर्जाची प्रतीक्षा. बँक म्हणतात प्रक्रिया सुरू. प्रशासनाचे मेळावे घेऊन कर्ज वाटपाचे निर्देश. 8,896 शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा. जिल्ह्यातील सर्व संबंधित बँका, आपले सहकार केंद्र आणि महसूल प्रशासनाने या दोन्ही प्रक्रियांची तातडीने अंमलबजावणी करून पात्र युद्ध व मयत शेतकऱ्यांच्या वारसांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावयाची सूचना प्रशासनाने दिली आहे. तर पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी. लेक लाडकीचे पोर्टल अपलोड. सेवा ऑफलाईन. मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे शिक्षण आरोग्याचा दर्जा उंचावणे हा योजनेतील उद्देश आहे. 335 कोटींच्या उद्दिष्टांपैकी केवळ 165 कोटींचे पीक कर्ज वितरण. राष्ट्रीयकृत खाजगी बँका माघारल्या. अर्धा खरीप उलटला तरी 50% कर्ज वाटप रखडले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा फंजा. सेनू तालुक्यातील मक्का बाजरीच्या पेरण्या शून्य. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.